नमस्कार, मी स्वप्ना ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि फायनली साईला सुट्टी पडलेली आहे आणि तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची साई खूप आतुरतेने वाट पाहत आहे की फिरायला जाण्यासाठी. सो आम्ही चाललेलो होतो एका रिसॉर्टमध्ये साईला घेऊन फिरण्यासाठी. आज आणि उद्या संध्याकाळी डायरेक्ट आम्ही येणार. आजचा रात्रीचा स्टे आम्ही तिकडे करणार. सो चला तुम्हाला पण दाखवते. आता सुट्ट्या पडल्या आहेत मुलांना, तर तो रिसॉर्ट कसा आहे किंवा त्या रिसॉर्टमधला फूड आपण एक्सप्लोर करूया आणि बघूया तिकडे चांगलं आहे की वाईट आहे ते तुम्हाला मी सांगते. चला मग म्हणून राहा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आता आम्ही चाललो रिसॉर्टला. मम्मी बोलली, मम्मीला मी किती वेळा विचारलं रिसॉर्टचं नाव काय. मम्मी बोलली सरप्राईज आहे. तर काय सरप्राईज आहे ते आपण बघूया. आणि आता मी ती माहिती रिसॉर्टची ती मम्मीला विचारत आहे. मम्मी बोल. सो मला पण माहिती नाही आहे. सो आपण तिथे जाऊनच बघूया. ती पूर्ण जानकारी पप्पा नाही. पप्पा सांगा तुम्हाला काय माहिती आहे रिसॉर्टच्या बद्दल. सरप्राईज आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि इथे आमची पांडा आहे, तिला आम्ही रेडी करत आहोत. इकडे आहे साई बाबू. साई कसं वाटतंय? मस्त वाटते. माहिती नाही कसं असेल स्विमिंग पूल, खायला कसं असेल. ठीक आहे, ते आपण एक्सप्लोर करू ना. मला पण दे ना असं. काय असं स्कार्फ पाहिजे तुला? तुला दिलं ना बंधना, तू बंधना घालायचा. स्कार्फ कसं लावणार? हे बघा साईला लावलं. साईला पाहिजे ना स्कार्फ. असं बरोबर नाही वाटत आहे गाईस. असं देख बरं वाटतं, छान दिसतं. मित्रांनो आम्ही तर ॲडजस्ट केलं बसण्यासाठी साई आणि मी. पण इकडे मिस्टरांचा गोप्रो आहे, तो हँग झालेला आहे. त्यासाठी आम्ही इकडे गाडी थांबवलेली आहे आणि 4 वाजता निघालो. तरी पण एवढा कडक ऊन आहे ना, खूप म्हणजे खूप कडक ऊन आहे. आणि पाठीमागे बघा ट्रॅफिक पूर्ण लागलेली आहे. आम्ही तेच विचार करतो की आम्ही जेव्हा येऊ उद्या तेव्हा आम्ही ह्या रोडनी नाही येणार, आम्ही रोड चेंज करणार. कारण पूर्ण लाईन लागलेली आहे गाड्यांची. हा समोरचा जाणारा बघा रोड एकदम खाली आहे, ज्या रोडने आम्ही जाते तो. आणि हा समोरचा रोड बघा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि साई खूप खुश आहे. कारण साईला फिरायला जायचं म्हटलं तर खूप खुश असतो. आणि साईचा 2 दिवसापूर्वी बड्डे झाला असं तो बोलतच होता की मला फिरायला घेऊन जा. त्यासाठी आम्ही रिसॉर्ट बुक केला. रिसॉर्ट बुक केलेला आहे बदलापूरमध्ये. सो बदलापूरमध्ये आम्ही चाललेलो आहोत. आणि बदलापूरमध्ये रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही एक लॉंगकटचा रस्ता आहे, तो गावागावातून गेलेला आहे, तो रस्ता पकडलेला आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला पूर्ण गाव आहे आणि मधूनच रस्ता गेलेला आहे. थोडीशी दिक्कत झाली पण ठीक आहे. आणि गाडीवर आम्हाला जागा होत नाही तरी आम्ही ॲडजस्ट केलं. कारण मग ट्रेनने जा, नंतर मग रिक्षाने जा. त्यासाठी चला मग बदलापूरमध्ये रिसॉर्टमध्ये जाऊया. आणि त्या रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटी आहे ते पण मी तुम्हाला सांगते आणि त्यांचा रेट वगैरे काय आहे ते पण तुम्हाला मी सांगते. मित्रांनो आमची येऊन राईड पोचलेली आहे बदलापूरमध्ये. बारवी डॅमच्या बाजूला आहे ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट आणि खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे. जास्त आज काही गर्दी नाही. रिसेप्शनवर आम्ही असं काही आमचं जे पॅकेज होतं ते तिकडे पूर्ण केलं. खूप सुंदर आहे इकडचं वातावरण. साई बोलते की मला कुठे जंगलामध्ये आणलं. मला एक प्रश्न होता, ऐकतच नाही. हा सांग. हा शहर मोठा असतो तर ते रिसॉर्ट ना गाव एवढं छोटं तर तिकडे कसं रिसॉर्ट बनतं? रिसॉर्टला जागा लागते ना पूर्ण. शहर मोठा असतो ते शहरात बनायला पाहिजे. गावी शहराच्या बाहेरच असतं ना, म्हणजे थोडंफार आउट साईडला. शहरामध्ये आतमध्ये तुला कसं भेटणार? समोर आहे स्विमिंग पूल. आता आपण आलेलो आहोत. इकडचं पॅकेजचं किती खर्च आहे काय आहे ते तुम्हाला मी नंतर सांगते. चला पहिले आपण रूममध्ये जाऊया. मित्रांनो हा आहे रिसॉर्ट, तिकडे आपण आलेलो आहोत. पाठीमागे स्विमिंग पूल आहे, आजूबाजूला पूर्ण रूम्स वगैरे आहेत राहण्यासाठी. काही ठिकाणी 1 डेचं असतं पण आम्हाला 1 डेचं नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही 2 दिवसासाठी इकडे आलेलो आहोत. पण खूप छान आहे. इकडे बघा पाठीमागे इकडे समोर आमचा रूम आहे. चला पहिले रूममध्ये जाऊया, थोडंसं फ्रेश होऊया, नंतर मग बाहेर येऊया. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या रूममध्ये आणि खूप मोठाच्या मोठा रूम दिलेला आहे. हे बघा इकडे बेड आहे आणि इकडे पण खाली पण बघा आरामात दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जर ग्रुपने आलात तर इकडे आरामात एका रूममध्ये राहू शकता. एक रूम तुम्हाला पुरेसा आहे, एवढा मोठा आहे. इकडे संडास बाथरूममध्ये आणि असा रूम आहे आपला मोठाच्या. आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि इकडे गार्डनच्या इकडे आलेलो आहोत. इकडे पाणी सोडलेलं आहे झाडांना. विचारते का? हे बघा किती मस्त आहे. आपण नाश्त्याचा विचारूया. खूप सुंदर आहे आणि एकदम शांतता आहे. किती बघा कसं पाणी सोडले झाडांना. तो झाड आहे साई, किती मस्त आहे ना. बुंदा एवढा छोटा आहे आणि झाड बघा किती पसरट आहे, एकदम काठीचं झाड आहे. सो मी त्यात आम्ही नाश्ता करण्यासाठी आले आहोत. नाश्ता इकडे बनवत आहेत, मस्त गरम गरम नाश्ता आणि चहा पिऊया.
तर मित्रांनो गरमागरम चहाचा आम्ही आस्वाद इकडे घेत आहोत आणि समोरच आमचा नाश्ता बनत आहे ते पण चुलीवरती, कारण आजूबाजूला पूर्ण खूप मस्त असं गावच्यासारखं वातावरण आहे पूर्ण. कारण बदलापूर साईड बघायला म्हटलं तर गावची सिटी पडते, म्हणजे इकडे कसं गावच येतात ना आजूबाजूला, आणि डॅमच्या साईडलाच इकडे मस्त रिसॉर्ट आहे. त्यासाठी जागा पण एवढी पुरेशी आहे ना, खूप मस्त सुंदर अशी जागा आहे आणि आजूबाजूला पूर्ण गार्डन आहे. त्यासाठी इकडे चुलीवर म्हणजे लाकडं भेटल्यामुळे चुलीवर जेवण बनवत आहेत, कारण गॅसचा तुम्हाला माहिती आहे खूप प्रॉब्लेम आहे. त्यासाठी आमचा जो नाश्ता आहे गरमागरम तो पण चुलीवर बनत आहे आणि जेवण पण चुलीवरच असणार आहे. खूप सारी इकडे मला पाठी दिसत आहे, त्यावरून मी तुम्हाला सांगते. आणि इकडे गरमागरम चहा आता आमचा साई पीत आहे. माझा पिऊन झालेला आहे, गरम आहे, त्यासाठी मी हातात पकडलेली होती. चला मग आता लगेच आपला नाश्ता येणार, तो आपण मस्त एन्जॉय करूया. छोट्या स्विमिंगमध्ये गेलेला आहे, त्याला सांगितलं इकडे सध्या अजून कोणीच नाही आहे, तिकडे आरामात पो. आली थांब. साई काय आता हलणार नाही पाण्यातून. हां कसं वाटतंय, थंड आहे? नाही ना, तू याच्यातच पोवायचा, मोठ्या याच्यामध्ये जायचं नाही, आरामात. गाईजला सांग कसं वाटतंय. ते बघा ना इकडे आता नाश्ता लावणार. साईची काय मज्जाच आहे. सो मित्रांनो मस्त आता गरमागरम आपण नाश्ता करून घेऊया. तोपर्यंत आपला ड्रोन व्हिडिओ मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही ड्रोन व्हिडिओ एन्जॉय केला असेल, आम्ही आमचा नाश्ता एन्जॉय केला आणि आता मस्त साईचे पप्पा आणि साई दोघेही पोहण्यासाठी गेलेले आहेत. मस्त संध्याकाळचं वातावरण आहे आणि खूप मस्त वाटते इकडची संध्याकाळी, एकदम शांत वातावरण आणि बाजूला असणारी झाडी, स्विमिंग पूल आणि पक्ष्यांचा किलबिलाट, खूप भारी वाटते. वाईब्स एकदम सुंदर आहे इकडचा. हे बघा मोठ्या स्विमिंग पूलमध्ये साईचे पप्पा आणि साईला घेऊन गेले. कसं वाटतंय साई? पडशील पुढे, पडशील. मोरया. संपलं संपलं लगेच तिघांची मस्ती. तो बघा तिकडे काय मस्ती झाली त्यांची. एका धमाक्यात चटाचट केलं. खातात बघ कसे, भूक लागली त्यांना. साईच्या पप्पांनी साई मस्त पोहून झालेली आहेत. पुन्हा एकदा त्यांनी पोहा एन्जॉय केलेला आहे आणि साईला मस्त थोडीशी क्रिस्पी बनवून दिलेली आहे. हॉटेलवाले खूप चांगले आहेत आणि आमच्या ओळखी झाली, त्यासाठी आम्ही साईसाठी मागवली आणि मस्त ती आम्ही एन्जॉय केली. आणि मस्त आता संध्याकाळचा जो नाईटचा वाईब्स आहे तो आम्ही एन्जॉय करत आहोत. खूप मस्त इकडे फोटोशूट वगैरे करण्यासाठी आणि एकदम नॅचरल, म्हणजे असं वाटतं की गावी आले नाही का, एकदम थंडगार वातावरण आणि छान वाटतंय. असं वाटतं की गावच्या साईडलाच आलो आहे आणि एक मस्त आपण असं गावच्या ठिकाणी कसं अंगणात बसतो किंवा बाहेर, तसं आम्ही फील करते नाही का, मस्त ओपन आकाशाच्या खाली आहे ना, भारी वाटते एकदम. चला आता थोडंसं आपण फोटोशूट करूया. टाईम झालेला आहे आपला डिनरचा आणि डिनर आलेला आहे. 10 सव्वा 10 झाले असतील आणि जिकडे जिकडे टेबल मांडलेत ना, जिकडे तुम्हाला चांगलं वाटेल त्या टेबलावर जाऊन तुम्ही आरामात जेवू शकता. सो आम्ही आमच्या रूमसमोरच टेबल मांडलेलं आहे, तिकडे आलेलो आहोत जेवणासाठी. इथे आमचा सेपरेट टेबल आहे.
आणि जेवणामध्ये आजच्या डिनरमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवते. साईने घेतलेली आहे व्हेज थाली. व्हेजमध्ये 2 भाजी आहे, साईने एकच भाजी घेतलेली आहे पनीरची. साईने गुलाबजाम घेतलेले आहेत आणि राईस घेतलेले आहे. भाकरी पण आहे पण साईने घेतलेली नाही. इकडे बघा सुक्कं चिकन आहे, चिकनची ग्रेव्ही आहे, हे सॅलड आहे, कुरकुरेसारखं वाटते. नल्ली आहे, राईस आहे आणि इकडे भाकरी आहे तांदळाची. अशा प्रकारे आमचा डिनर आहे. आणि चला आता आपण जेवूया आणि जेवण टेस्ट करून तुम्हाला सांगते. सो फायनली मित्रांनो मस्त आम्ही जेवण आलेलो आहोत आमच्या रूममध्ये. आणि जेवण पण खूप छान होतं. जे तुम्हाला ग्रीन कलरचं मी जे चिकन दाखवलं सुक्कं चिकन, ते पालकचं चिकन होतं सुक्कं. त्यामध्ये पालकची ग्रेव्ही होती, खूप छान होतं, टेस्टी होतं. आणि जो रस्सा होता तो पण टेस्टी होतं. आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही डिशेस मिळतात आपल्याला इकडे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हेज खाऊ शकता आणि नॉनव्हेज पाहिजे तर नॉनव्हेज पण खाऊ शकता. आणि खूप मस्त त्यांची सर्व्हिसिंग पण छान आहे, मस्त वाटतं. रूम पण इकडे मोठमोठी आहेत आणि इकडचा वाईब्स आणि निसर्ग खूप मस्त आहे, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहे. खूप सुंदर वाटलं आम्हाला संध्याकाळी, तेवढं भारी वाटलं. तर असं वाटतं की या इकडे अजून 2-3 दिवस राहावं. आणि चुलीवरचं जेवण हा काय मजा आली मस्त. गॅसचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत, त्यासाठी चुलीवर जेवण करतात आणि खूप मस्त टेस्टी जेवण होतं. जेवणाला नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये. जर तुम्हाला या हॉटेलमध्ये यायचं असेल, आता सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना, तर तुम्ही येऊ शकता. बदलापूरमध्ये बारवी डॅमच्या बाजूला ग्रीन व्ह्यू रिसॉर्ट करून नाव आहे या रिसॉर्टचं. आणि पर पर्सन 1400 रुपये आहेत मोठ्या माणसांचे, आणि लहान मुलांचे म्हणजे 10 वर्षाच्या नंतरच्या मुलांचे 1000 रुपये घेतलेले आहेत आमच्या साईचे. आणि जर तुम्ही आदल्या दिवशी आलात संध्याकाळी, तर संध्याकाळचा तुम्हाला नाश्ता आणि संध्याकाळचं तुम्हाला डिनर असणार. आणि नंतर सकाळी परत तुम्हाला नाश्ता आणि दुपारचं जेवण असणार. त्यानंतर तुमचं चेकआउट असणार. 1 रात्र आणि 1 दिवसाचं इकडे तुम्ही आरामात राहू शकता 1500 मध्ये. तर मित्रांनो खूप मस्त आहे, तुम्ही नक्की या आणि या रिसॉर्टला व्हिजिट करा, भेट द्या. खूप मस्त, जे सर आहे ते पण चांगले, तिथली मुलं पण चांगले मस्त की सर्व्हिसिंग केली. आणि चला आता मस्त झोप आली या. साई इकडे गेम खेळत आहे. साई जेवण आवडलं तुला? अप्रतिम. हा, जेवण अप्रतिम आहे. गुलाबजाम किती खाल्ले सांग? 9 12 खाल्ले. साईने व्हेज थाली खाल्लेली आहे आणि गुलाबजाम नुसते खाल्ले, थोडासा डाळ आणि भात खाल्ला. पण असू द्या, लहान आहे तो, त्याला काय जे आवडेल तो खाणार. चला मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून वरचं बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पण अशा एका नवीन ब्लॉग्स होतोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा, बाय बाय. साई बाय कर. हा बाय.